आम्ही जे विरोध करत होते MCAला, म्हणजे MCA यावं हे सर्वांची इच्छा आहे। एका काळात ठाण्यात पण आम्ही MCAला मैदान मिळावं जिथे नमो पार्क आहे, मी स्वतः सभागृहात भांडलोय। पण पहिले प्रथमतः नागरिकांना गरज काय, इथे प्रथमतः लोकांना तरुणांना गरज होती की खेळाचं मैदान ते महापालिकेचं असावं, तिथे कुठले पैसे भरायला नको, सकाळी उठला गेला खेळायला, संध्याकाळी गेला खेळायला, ते मैदानाची गरज होती। म्हणून आम्ही 5 एकरचं मैदान तयार केलं होतं। पण फक्त आम्ही पैसे आणलेत, अजितदादा आणि श्रीकांत शिंदे साहेबांनी मदत केली आहे, क्रेडिट त्यांना भेटणार नाही म्हणून MCAला आणलं। पण आम्ही हार मानलो नाही आणि खरोखरच एक क्रिकेट प्रेमींनी मला रात्री ही जागा दाखवली आणि आश्चर्याची गोष्ट आहे, आज तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला मला दाखवायचं आहे की जो सकाळ उठून भाषण करायला मोकळा होतो, लोकांना टिप्पणी द्यायला मोकळा होतो, 15 वर्ष आता 20 वर्ष चाल, म्हणजे 4 टर्म झालेत त्यांचे, 9, 14 आणि 19 आणि आता चालू होईल। परिस्थिती बघा, हे मैदान महापालिकेच्या मालकी हक्काचं आहे, जुना RG आहे, काय परिस्थिती आहे, हे आधी खेळायला दिलं असतं तर। आणि हे मैदान मी माहिती घेतली, महापालिकेच्या नावावर किमान कमीत कमी 10 वर्ष झाले नावावरून, 10-9 पासून हे नावावर आहे, पण आमदाराला कधी वाटलं नाही। म्हणून आज खेळाचं मैदान आम्ही मुंब्रावासियांना दिलंय। मी खरोखरच आभारी आहे आमचे सन्माननीय माननीय आयुक्त सौरभराव साहेब। रात्री मी त्यांना सांगितलं, गंभीरता दाखवली की पोरं हट्ट धरून बसलेत, आम्ही उपोषण सोडणार नाही, आम्हाला काम चालू पाहिजे। आणि त्यांची मागणी एकदम सरळ आहे की आम्हाला खेळाचं मैदान पाहिजे जे उपलब्ध आहे। तातडीने त्यांनी डेप्युटी सिटी इंजिनियर ढोले साहेब व इथले शहर विकासचे अधिकारी रावल साहेब आणि सर्वेर यांना पाठवलं, त्यांनी जागा निश्चित केली, हद्द दाखवून दिली। त्यांनी इमिजिएटली ढोले साहेबांनी इथले संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला की याची फाईल तयार करा, JCB लावून सफाई चालू करा। आता याची सफाई होते, माती भरणी होईल आणि चांगला सुसज्ज 4 एकरचं मैदान मुंब्र्यातील सर्व तरुणांना खेळायला भेटेल। त्याच्यानंतर आम्ही खूप याच्यावर लाइटिंग बिटिंग करू, फ्लडलाईटपासून जे उजेड पाहिजे थोडासा, मध्ये कचऱ्याचा विल्हेवाटीचा छोटासा प्लांट आहे, ते आज आम्ही बघितलं आहे, नक्की आम्ही कमिशनरला साहेबांना सांगून ते पण आम्ही शिफ्ट करू। काय वाटतं, जितेंद्र आव्हाड जे उपाध्यक्ष झाले MCAचे, त्यांना कुठेतरी या ठिकाणी मुंब्र्यामध्ये पहिल्याच प्रगती करायची आणि मुलांसाठी प्रगती करायची, मात्र कुठेतरी त्यांना या ठिकाणी विरोध म्हणून तुमचा एक विरोध दिसून येतो आणि दोन्ही राष्ट्रवादी मैदानाला घेऊन आता कुठे वाद निर्माण होतो। बघा, आव्हाड साहेब किती क्रिकेट खेळले मला माहिती नाही, आणि ज्या क्लबचे सभासद म्हणून ते निवडून आले उपाध्यक्ष, ते मांडवी मुस्लिम क्रिकेट क्लब आहे, त्याचे सरचिटणीस मीच आहे। तर ते किती खेळले आणि मी किती खेळलो, या क्लबपासून मी कांगालीत खेळायचो। गुलाम परकार, जुल्फी परकार आणि परकार बंधू जे माझ्याबरोबर संचालक होते बँकेत, त्यांचा क्लब आहे। आजपर्यंत मोठे मोठे क्रिकेटर जे जमिनीतून आलेले ना, टेनिस क्रिकेटमधून आलेत। आज टेनिस क्रिकेट म्हणजे तिथे जागा एक आहे, बट टेनिसमध्ये 100 आहेत। आज टेनिस वर्ल्ड कप होते, 36 कंट्रीजने टेनिस क्रिकेट टीम चालू केली। लोक खेळायला दुबई, साऊथ आफ्रिका, UKला जातात टेनिस खेळायला, आणि सर्वसामान्यांना खेळाचं मैदान पाहिजे होतं। MCAमध्ये जो 10,000 रुपये पैसे भरणार, 50,000 रुपये पैसे भरणार, लाख रुपयाची किट बॅग आणणार, ते श्रीमंतांसाठी आहे। कारण गोरगरीब यांना पैसे देणार नाही ना, तो टक्का कुठे भेटेल। आणि तो MCA दिलेला आहे ना, तुम्ही आत्ता निघताना सेंट्रल रिव्हेरा प्रोजेक्ट आहे, बाहेर उभे राहा, त्याच्या स्क्रीन बघा, एम्युनिटीमध्ये लिहिलेला येतो, बाहेरून दिसतं, एम्युनिटीमध्ये 4 एकरचा प्लेग्राऊंड, म्हणजे तो बिल्डरसाठी बांधला आहे। लोकांना सांगायला की आमच्या एम्युनिटीमध्ये MCA, तुमचा पोरगा डायरेक्ट घरातून उतरेल, खेळायला जाईल, त्यांचा भाव वाढवायला, त्यांची बुकिंग करायला। MCA उद्या येईल, MCA काशेली शिलला पण जाऊ शकतो, MCA कळवाला पण जाऊ शकतो, MCA ठाण्याला पण जाऊ शकतो। पहिले प्रथम तर गरज आहे यांची प्लेग्राऊंडची, ते या ना, नंतर MCAला आणा ना। पण तुम्ही जो हा आता प्लेग्राऊंड ओपन करण्यात आलेला आहे महापालिकेकडून, या संदर्भातलं काय कागदपत्र बघा, जे जितेंद्र आव्हाडांना करायला पाहिजे होतं ते तुम्ही करून दाखवतात। बघा, काम करण्याची ना जिद्द पाहिजे आणि प्रामाणिकता पाहिजे। त्याला फिरवणं आवडतं लोकांना, निवडणुकीत काम दाखवणं आवडतं। हे माझ्या समाजाची लोक आहेत, तरुण लोक आहे, मी निवडून आलो का नाही आलो, पण माझी नैतिक जबाबदारी आहे का देवाने मला बुद्धी दिलेली आहे, ओळख दिलेली आहे, तर मी लोकांची काम घ्यायला पाहिजे।
आज हे मैदानाच्या बाबतीत खरं म्हणजे रिक्रिएशन ग्राउंडचं रिझर्वेशन होता, त्या रिझर्वेशनच्या आधिपत्याखाली महापालिकेला हँडओव्हर झाला. काळांतराने ही पडीक होता, कोणाचं लक्ष नव्हता, म्हणून ड्राफ्ट DPमध्ये तो दाखवण्यात आलेला आहे STP एक्सटेन्शन. आणि जेव्हा हे पण RG होता, जेव्हा याला STP करण्यात आला होता तर चुकून नक्षा इथे पण आला होता. यामुळे आयुक्तांना सांगितलं, आयुक्त म्हणाला आज मला STPची गरज नाही आहे, माझ्याकडे STPची जागा आहे, मी इथे काय बांधकाम करत नाही आहे, खेळाचं मैदान करतो आहे, तुम्ही खेळाचं मैदान चालू करा. आणि आम्ही आयुक्तांना विनंती केली आहे, आम्ही या बाबतीत डायरेक्टरला भेटणार, टाउन प्लॅनिंगचे शिंदे साहेबांना भेटणार आणि आयुक्तांना भेटणार का शिफारस करा का जे चुकून STP गेलेलं आहे ते काढून प्लेग्राऊंड करण्यात यावं. पण खेळाला मैदान उपलब्ध झाला. अनेक जागा आहेत आणि अनेक जागा आहेत. मला वाटतं 15-20 दिवस तो जायला पाहिजे, कारण 4 एकरमध्ये बघितलं ना कंडिशन खूप खराब आहे. मोकळा ओपन असल्यावर बरेच राबीट आणि हे पडलेलं आहे, खड्डे आहेत, झाडी मोठी. आता झाडी क्लीन झाल्यानंतर त्याच्या टोपोग्राफी माहिती पडेल आणि भरणी करून एक 15-20 दिवस किमान जायला पाहिजे. अनेक असे प्लॉट आहेत त्या ठिकाणी देखील इमारत व्यावसायिक देखील शिरलेले आहेत. मात्र आता पाहायला गेलं तर या संदर्भातलं काय पाऊल असणार आहे? बघा, त्या बाबतीत आपण याच्या समोरच एक RG प्लेग्राऊंड होता असंच, आणि आव्हाड साहेबांनी मी प्लेग्राऊंड देतो म्हणालो होतो या साईडला, तर त्याच्या टाळा तोडला होता. व्हिडिओ असेल आपल्याकडे. आणि बोलले का हे नारियल फोडल्याने सांगितलं का आजपासून खेळा. खेळले नव्हे, त्यांची बिल्डर लॉबी आहे ना इथली, मुंब्रावासियांना सांगायचं तुम्ही इथे फ्लॅट घेतात ना, ते बिल्डर लॉबीनी त्याला R झोन करून टाकला. म्हणजे आव्हाड साहेब छोट्या छोट्या गोष्टीला कसे ट्वीट करतात. मग जेव्हा इथला प्लेग्राऊंडचा R झोन झाला तेव्हा एक पण ट्वीट आला नाही. घोडबंदरच्या बाबतीत ट्वीट आले, कोपरीच्या बाबतीत ट्वीट आले, पण स्वतःच्या मतदारसंघात बाबतीत ट्वीट नाही आलं, कारण त्यांनीच केलं होतं नाही. आमचा आरोप असाच आहे. मात्र नजीबभाई, तुम्हाला निवडून दिलं नाही तरी सुद्धा तुम्ही नेहमीच कौसा मुंब्रामध्ये लक्ष घालतात. बघा, निवडून दिल्यावर काम करायची ही मानसिकता माझी नाही आणि दादानी पण मला शिकवलेली नाही आहे. या तरुणांनी खूप मेहनत माझ्याबरोबर केलेली आहे. सेकंड म्हणजे समाजाची लोक आहेत. थर्ड हे तरुण आहेत, निवडून आले तरच काम करायचं, पराभव झाल्यानंतर काम करणे का मजा ही कुछ और है. आगामी निवडणूक आहेत त्यामुळे कुठेतरी फटका नाही. मी 12 महिने काम करतोय. मी 2 महिन्यापूर्वी पाण्याच्या बाबतीतले प्रश्न होतो, सोसायटीची भेट घेतली, आयुक्तांकडे मीटिंग लावली, तलाव सुशोभीकरणसाठी अजितदादाकडे जाऊन मी फंड आणलं. अमृतनगर दर्गाजवळ असाच एक कचऱ्याचा ढीग पडलेला 1.5 एकरचा छोटा मैदान आहे, त्याच्यासाठी पैसे आणले. तर मी काम करतोच आहे. मी निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशीपासून काम करायला सुरुवात केलेली आहे आणि मी काम करत राहणार. या लोकांनी मला निवडून देव का नका देव. सर, एक राजकीय प्रश्न आहे. पाहायला गेलं तर नवाब मलिक हे यांच्यावरती देशद्रोहाचे आरोप आहेत, त्यामुळे युतीमध्ये नवाब मलिक नको असं आशिष शेलार म्हणतात, वरिष्ठ देखील म्हणतात, कार्यकर्ते म्हणतात. का वाटतं आता येणाऱ्या काळात पाहिलं तर महायुती म्हणून लाडकी बहीण म्हणून प्रचार केला, मात्र आता कुठेतरी आणि त्याचाच फटका तुम्हाला देखील बसला बघा. महायुतीमध्ये कुठल्या पक्षात कोण राहायचं त्या निर्णयाचा अधिकार तिथल्या अध्यक्षांना आहे. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय अजितदादा पवार साहेब आहेत. आदरणीय दादा जे ठरवतील का नजीब मुल्ला राहायचा का नवाबभाई राहायचा, दादा ठरवतील. इतरांनी बोलल्यावर ते TRP आणि बाकीच्या गोष्टीला चालतं, पण अजित दादाच ठरवणार कोण राहणार का नाही राहणार. तर दादानी उद्या ठरवलं का नजीब मुल्ला पण नाही पाहिजे तर नसणार आहे. आमच्या पक्षातला अधिकार सर्व सन्माननीय अजितदादा पवार साहेबांना. आशिष शेलार कुठे मिठात खडा टाकतात का युतीमध्ये? अशा प्रकारे तुम्हाला जर जवळ महापौर बसवायला या निवडणुकीमध्ये अडथळा येऊ. सध्या आता शेलार साहेब मंत्री आहेत, मोठे नेते आहेत. मी त्यांच्या बाबतीत बोलणं खूप मोठा होईल, मी बोलू शकत नाही. पण एवढंच सांगेल की आमच्या पक्षाचा निर्णय आमचा आहे आणि कोणी काय बोलला त्याच्यावर आमच्या पक्षाची भूमिका काय मांडू आम्ही. दादा जे निर्णय घेतील. लोकांना वाटतं आता आम्ही इथे आल्यावर आमचे विरोधक पण म्हणतात नजीब मुल्ला कशाला आला, नजीब मुल्लाला आता डिपॉझिट जप्त करून टाकू. तर ते त्यांचं बोलण्याचं काम ते करतात, पण निर्णय दादांचा आहे आणि दादा जे निर्णय घेतील सर्वांना मान्य आहे. गेल्या काही दिवसापासून दमाने आरोप करत आहे. आता ती मंत्रालयात जाऊन कागदपत्र जाऊन खरगे कमिटीला भेटणार आहे, त्यामुळे पवार असेल अजित पवारांच्या अडचणीत वाढ निर्माण करण्याचं काम तरी आता बघा. काय अडचण नाही, काय माहिती आहे का, सध्या असं आहे खोटा बोला रेटून बोला. त्यांनी माझ्या विरुद्ध पण प्रेस कॉन्फरन्स घेतली होती मर्डरचे आरोप आणि याच्यात. तर खोटा बोला रेटून बोला एक स्पेसिफिक आहे ना, स्पेसिफिक ते सिलेक्टिव्ह का देत आहेत.
सेलेक्टेड का बोलतायत? महाराष्ट्रात असे बरेचसे आरोप झाले, लोकांच्या बाबतीत झाले, बरेचसे बातम्या तुम्ही लोकांनी चालवली. दादाचं नाव आल्यावर बाहेर का निघते? काय फरक पडत नाही? सुपारी बाजांच्या बाबतीत आम्ही काय बोलत नाही. तर पाहायला गेलं तर पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाण्याचा प्रयत्न करणारा काँग्रेस युवशहराला अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिली आहे. न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपी केली अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून पोलीस संरक्षणात उमेदवारी दाखल करण्यात आलेली आहे. आता चिखली नगर परिषद निवडणुकीत असा प्रकार उघडकीस आलेला आहे. बघा असं आहे का, तुम्ही अंबरनाथचा अहवाल बघितला भाजपचा शिवसेनेचा? अंबरनाथचे नाही अंबरनाथ नगर परिषदमध्ये त्या नगरपालिकामध्ये जे उमेदवार भरले त्यांच्यावर ते तुम्ही काढून बघा ना किती गुन्हे त्यांच्यावर. आता माझ्यावर एक खोटा गुन्हा नोंदवलेला आहे. जोपर्यंत कोर्ट मला दोषी ठरवत नाही तर मी का निवडणूक लढणार नाही. उद्या तुम्ही आमची पण बातमी लावणार का माझी मुलाला तिकीट का दिली? तर खोटे आरोप होतात ना. आणि त्याच्या बाबतीत तुम्हाला त्या प्रकार जे आहे ते न्याय प्रविष्ट आहे, मी त्याच्यावर काय बोलू शकत नाही. पण गुन्हा नोंदवलेला आहे तर तुम्ही तिकीट देऊ नये. तिकीट इलेक्ट्रोल मेरिटवर दिली जाते. तर काही ठिकाणी आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येताना दिसतात, काही ठिकाणी शिवसेना एकत्र दिसतात, दोन्ही विरोधी पक्ष नेते एकत्र दिसून येत आहेत नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये. तुम्हाला देखील प्रचारक केलेलं कसं वातावरण आहे? खूप चांगलं वातावरण आहे. मी पण एवढंच सांगेल की जी संख्या एकूण बेरीज आपण मिळवली म्हणजे टोटल केली तर महायुतीची सरकार असेल. आणि समीकरण बदलले कारण आम्हाला सर्व पक्षांनी आपल्या आपल्या नेत्यांना कार्यकर्त्यांना स्थानिक पातळीवर निर्णय करण्याची भूमिका घेतली. आता पालघरमध्ये तुम्ही बघा, दोन्ही राष्ट्रवादी आणि शिवसेना बरोबर आहे. उबटा पण त्यांच्याबरोबर नाही आहे, काँग्रेस पण त्यांच्याबरोबर नाही आहे आणि शिवसेना राष्ट्रवादीवर भाजप पण नाही आहे. शिवाजी पाटील साहेबांचा आमदार गडिंग्लजच्या इथे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आहे अगेन्स्ट BJP आणि शिवसेना. ते लोकल आहे, स्थानिक पातळीवर कार्यकर्त्याला जिवंत होण्यासाठी त्यांनी त्यांचे निर्णय घ्यावा. महायुतीवर त्याचा काही परिणाम होणार नाही. आता महापौर होण्यासाठी डोहाळे लागले सर्वच पक्षांना. तुम्ही देखील थेट भूमिका घेतली की राष्ट्रवादीशिवाय महापौर बसू शकत नाही. ठाणा हा एक बालेकिल्ला देखील आहे शिवसेनेचा. जशी 100% आमचा प्रयत्न आहे की राष्ट्रवादीच्या आम्ही 23 ते 25 सीट कसे पण निवडून आणू. आमचा प्रयत्न आहे. आणि शेवटी उपरवाला मेहरबान. नाही, मुंब्र्यात असं आहे की काळांतराने ठाण्यातून मी आणि जगदाळे साहेब सोडल्यानंतर 8 नगरसेवक सर्व कळवा मुंब्र्यालाच होता. तर आता माझ्याकडे काय एवढा मतपद नाही की मी ठाण्यात मेहनत करेल. ठाण्यात अशी पोकळी निर्माण नाही आहे की मी जाऊ शकतो. तर मुंब्र्यात आमचे सदस्य होते जे माझ्यासोबत होते तर त्यांना ताकद द्यायला मला यायला लागेल ना. हम लोग मुंब्रा गौसा स्पोर्ट्स काउंसिल की तरफ से बैठे हैं और हमारी बैठने की वजह ये है कि मुंब्रा की आबादी लगभग 12-13 लाख है और यहाँ पर एक भी प्लेग्राउंड नहीं है, एक भी बच्चों को खेलने के लिए ओपन स्पेस नहीं है. और जो ओपन स्पेस रिजर्वेशन जो TMC की तरफ से हमको मिला है तो उसको प्राइवेट सेक्टर में दिया जा रहा है MCA के नाम पे. MCA एक प्राइवेट सेक्टर है और उनको दिया जा रहा है. तो बच्चे कहाँ खेलेंगे? MCA तो प्राइवेट है ना, वो तो फीस लेगी और यहाँ के लोकल बच्चे फीस भर के कहाँ खेलेंगे? तो पहले लोकल बच्चों को ग्राउंड दो, उसके बाद में MCA को दो. आपको जहाँ देना है आप प्राइवेट जगह पे दो या स्टेडियम इतना बड़ा खाली पड़ा हुआ है वहाँ दो. तो आप हमारी जगह पे क्यों MCA को लाके रख रहे हो? एक तो प्रोजेक्ट है, देखो वहाँ पे हमने लिखा है सर्वे नंबर 50, 119, 48, 49, 120, 121. ये एक प्रोजेक्ट है यस रियल्टी का. ये MM वैली वाले रोड पे ये यस रियल्टी को दिया है. पाम रिवेरा बोल के एक प्रोजेक्ट है, उनको दिया हुआ है. कितनी बड़ी वो जगह है? जगह तो प्लेग्राउंड की जगह वहाँ रिजर्वेशन 4-5 एकड़ कुछ है, 5 एकड़ है. नहीं, ऐसा कुछ नहीं है. जो राजकारण है वो यही बोलेगा कि राजकारण है. और रही बात मुंबई जाने की MCA के लिए, तो यहाँ से थोड़ा ही आगे आप जाओगे ना कलवा में, तो कलवा में MCA का एक ऑलरेडी प्लेग्राउंड है. ऐसा कुछ नहीं है, ये सब झूठ बात है कि मुंबई जाना पड़ता है, इधर जाना पड़ता है, उधर जाना पड़ता है. हमारे मुंब्रा के बच्चे कलवा जाके वहाँ पे प्रैक्टिस करते हैं. ये खुद है हमारे बाजू में बैठे भूख हड़ताल पे, ये कलवा जाके प्रैक्टिस करते हैं.
एम हाँ, MCA की फ़ीस कैसा है, 3,500 से स्टार्ट होती है और वो 20-25 हज़ार तक जाती है। अब आप लोगों ने पाम रिवेरा में MCA को दिया है और न्यूज़ में सब उनके जो अध्यक्ष है वो बोल रहे हैं कि वो फ्री होगा मुंब्रा के बच्चों के लिए। बट हमने जब रेजोल्यूशन निकाला उसका तो उसमें लिखा हुआ है कि ओनली 20 मतलब 20 बच्चे सिर्फ, वो भी म्यूनसिपैलिटी स्कूल के, उनको फ्री होगा। अब आप बताओ, म्यूनसिपैलिटी स्कूल के बच्चे हैं जिनके पेरेंट्स उनकी फ़ीस नहीं ये कर पा रहे हैं, वो उनको इतनी महंगी महंगी किट दिला पाएंगे क्या? तो आप ये सब खेल मत खेलो ना। आप 20 बच्चों को 10-12 लाख की आबादी में 20 बच्चों को फ्री दे रहे हो और पूरे शहर में मीडिया के थ्रू बोल रहे हो कि भाई मुंब्रा वालों के लिए फ्री रहेगा, तो ये तो गलत बात है ना। कॉर्पोरेशन ने कहाँ पे जगह देना चाहिए जो आरक्षण जो है? कॉरपोरेशन ने तो जो आरक्षण है, जो प्लेग्राउंड का आरक्षण है, वो सभी जगह देना चाहिए। कॉरपोरेशन अगर 4 जगह या 5 जगह दे रही है तो वो आबादी के हिसाब से दे रही है ना, तो उनके आबादी के हिसाब से उनको सभी जगह देना चाहिए। आप एक जगह थी पहले प्लेग्राउंड की RG थी, उसको अभी आपने R जोन कर दिया है रेसिडेंशियल, अभी वहाँ बिल्डिंग बनेगी। एक जो प्लेग्राउंड की जगह थी, बड़ी जगह थी जो, वो आपने MCA को दे दिया। MCA को इतनी बड़ी जगह देने का मतलब क्या है? 5 एकड़ देने का। MCA नेट लगाएगी, 5-6 नेट लगाएगी, प्रैक्टिस कराएगी, फीस लेगी। हमारे लोकल बच्चों का क्या? लोकल बच्चे जो खेलने चाहते हैं, जो सिर्फ क्रिकेट नहीं खेलना चाहते, जो फुटबॉल खेलना चाहते हैं, खो खो खेलना चाहते हैं, पतंग उड़ाना चाहते हैं, एक्सरसाइज करना चाहते हैं, जो बूढ़े हैं हमारे वॉक करना चाहते हैं वहाँ पे जाके। यहाँ पे नजीमुल्ला अजित पवार गट के अध्यक्ष यहाँ पे आकर गए थे अनशन छुड़ाने के लिए। आपका किसको खास विरोध है और नजीमुल्ला आप किस तरह से सपोर्ट करेंगे? देखो, पहली बात तो हमारा विरोध ये हमारी जो मुंब्रा शहर के प्लेग्राउंड के रिजर्वेशन को हटाने में जिसका हाथ है, वो चाहे TMC हो, चाहे कॉरपोरेटर हो, चाहे MLA हो या चाहे खासदार हो, कोई भी हो, तो हम उनके सबके खिलाफ है। जो हमारी जगह खाएगा हम उसके खिलाफ है, वो कोई भी हो, बिल्डर हो। हाँ, देखो ये 4 दिन, आज चौथा दिन है। हमारे 4 बच्चे बैठे थे भूख हड़ताल पे, जिसमें से 2 की हालत थोड़ी सीरियस हो गई, उनको हॉस्पिटलाइज किया गया है। 2 अभी भी बैठे हैं, लेकिन TMC से कोई आया नहीं है, ठीक है। और यहाँ के लोकल नगर सेवक लोग हैं, पॉलिटिकल लोग हैं, उन लोगों ने अपना समर्थन दिया है। अलग अलग पार्टी से है, शिवसेना, MIM और भी पार्टी है, राष्ट्रवादी कांग्रेस। समर्थन देना मतलब आवड़ के खिलाफ उतरना है क्या? इस तरह से नहीं, ऐसा पॉलिटिकल हम लोग लेंगे नहीं। अब वो आवाड़ साहब के खिलाफ उतरना है या उनके साथ जाना है, ये तो वही बता सकते हैं। हम तो ये चाहते, हमारा तो कहना से एकदम स्पष्ट साफ है कि जो हमारे प्लेग्राउंड की जगह हमारे से छीनना चाहता है, हम उसके खिलाफ है। फिर वो कोई भी हो, यहाँ का लोकल हो या यहाँ से बाहर का हो। अनशन कब तक शुरू रहेगा इसी तरह से, और आगे जाकर आपका कदम क्या रहेगा? अनशन तो देखो, जब तक हमको हमारे प्लेग्राउंड की जगह नहीं मिलती है, हम ये नहीं बोल रहे कि आप हमको उसको पूरा बना के दो, पूरी मट्टी भरनी करके दो, बाउंड्री वॉल लगा के दो। वो तुम्हारे पास जब नीति, उसका भी एक प्रोसेस होता है, वो हमको पता है कि निधि आएगी, वो प्रोजेक्ट बनेगा, टाइम जाएगा। लेकिन कम से कम बच्चों को खेलने के लिए ओपन स्पेस है, वो तो दे दो, छोड़ दो। बाकी तुम तुम्हारा काम करते रहो। बच्चे क्या है, खेलेंगे, तुम्हारे काम में तो अड़ंगा नहीं करेंगे, वो अपना खेलेंगे, चले जाएंगे। ओपन स्पेस दे दो, TMC का एक बोर्ड लगा दो, तुम्हारा प्रोजेक्ट जब बनेगा तब बनेगा। जी, हमारा तो यही है कि जब तक हमारी मांग पूरी नहीं होगी, हम इसी तरह अनशन पे बैठे रहेंगे। जाफर खान, मुंब्रा कौसा स्पोर्ट्स काउंसिल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।